कालच्या भागापर्यंत आपण बघितलं होतं की तथागताने भगवान बुद्धाने जे काही धम्मदीक्षा दिली होती त्यामध्ये जे काही रोगी असतील, जे काही दीनदुबळे असतील, जातीनं खालच्या जातीतले असलेले आणि त्यानंतर महिलांना सुद्धा आपल्या शिष्यत्व करून घेतलं आणि परिवर्जा दिली। आणि या महिलांमध्ये गौतमी प्रजापती हिना महिलेचं प्रतिनिधित्व करण्याचं सांगितलं। तसंच यशोधरा ही सुद्धा कालच्या भागामध्ये भिक्खू झालेली आहे, बुद्धाजवळ जाऊन धम्मदीक्षा घेतलेली आहे। तर छन्नयत हो ते मुली सगळे सांगायचे ना, तर सगळ्यांना समजा कालच्या भागामध्ये आपण बघितलेलं आहे। आता आजच्या भागामध्ये आपल्याला बघायचं आहे की जे काही गुन्हेगार आहेत, जे काही डाकू आहेत, तर ह्या व्यक्तींनी सुद्धा बुद्धाला कसे शरण आले हे आपल्याला आजच्या भागामध्ये बघायचं आहे। तर आज बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामधील भाग 8वा आपण घेणार आहोत। याच्यामध्ये पतित व गुन्हेगार यांची धम्मदीक्षा। तर याच्यामध्ये सर्वात पहिलं एका उडणटप्पूची धम्मदीक्षा। प्राचीन काळी राजगृहात एक गुंड राहत होता। तो आई वडिलांना आणि वरिष्ठांना मुळीच मान देत नसे। आपल्या हातून काही चूक झाली तरी पुण्यप्राप्तीच्या आशेने तो यज्ञयाग आणि सूर्य, चंद्र व अग्नी यांची पूजा करी आणि मगरमस्त राही। तर राजगृहामध्ये एक गुंड म्हणजे आई वडिलाला सुद्धा मारत होता असा एक गुंड त्या ठिकाणी राहत होता। आणि ते काय त्याचं एक धारण होतं की आपण कोणाची हत्या केली तरी चालते, किती पाप केलं तरी चालते, कोणाला शिव्या दिल्या तरी चालते, कोणाला परेशान केलं तरी चालते, फक्त कोणाला तरी शिव्या द्यायच्या, परेशान करायचं, कोणाचा खून करायचा आणि त्यानंतर ते पाप आपलं धुतल्या जावं म्हणून ते पूजा करत असत। तर पूजेमध्ये त्यांनी सूर्याची पूजा, चंद्राची पूजा, यज्ञ आणि यज्ञ करून किंवा सूर्याची पूजा वगैरे करून मी जे काही केलेलं पाप आहे हे पाप धुतले जाते अशी त्याची समज होती। परंतु पूजा आणि बलिदान यासारखे शारीरिक कष्टाचे विधी कितीही केले तरी सतत 3 वर्षे दीर्घोद्योग करूनही त्यांच्या मनाला शांती लाभेना। आणि अशा प्रकारे त्याने लगातार 3 वर्षापर्यंत अशीच गुंडेगिरी केली आणि गुंडेगिरीचं जे काही पाप असं आहे ते धुतल्या जावं म्हणून पूजा करत राहिलं। परंतु असं बघत 3 वर्षे झाले, परंतु त्याच्या जे काही मनाला समाधान मिळायला पाहिजे, जसं एखादा समजा सूर्याची पूजा केली, चंद्राची पूजा केली, या एखाद्या यज्ञाची पूजा केली, तर तसं केल्याच्या नंतर जे त्याचं पाप धुतल्या जाऊन त्याला काहीतरी मनाला समाधान मिळायला पाहिजे, तर हे समाधान त्याच्या मनाला मिळत नव्हतं। शेवटी श्रावस्तीला जाऊन भगवान बुद्धाची चौकशी करण्याचे त्याने ठरवले। आणि नंतर शेवटी त्यानं काय केलं की कोणीतरी बुद्ध आहे आणि ते बुद्ध काहीतरी चांगला मार्ग सांगतील हे त्या कानावर आलं, म्हणून तो भगवान बुद्धाला शोधण्यासाठी गेला। तेथे पोहोचल्यावर बुद्धाचे तेजस्वी व्यक्तिमत्व पाहून त्याने त्याच्या पायावर लोटांगण घातले आणि आपल्याला किती आनंद झाला हे त्याने सांगितले। आणि जसं तो गुंड जे आहे जसा बुद्धाच्या समोर गेला, तर बुद्धाच्या समोर गेल्या जे बुद्धाचं जे स्मित चेहरा बघून, जे उत्साही चेहरा बघून हा या व्यक्तीच्या मनावर एवढा परिणाम झाला की तो सरळ बुद्धाजवळ गेला आणि बुद्धाच्या पायावर पडला, म्हणजे बुद्धाला वंदन केले। आणि वंदन करून तो बुद्धाला असं म्हणाला की तुम्हाला बघितल्याच्या नंतर मला एवढा खूप आनंद झालेला आहे, ते असा शब्दात सांगणं शक्य नाही असा तो विचार करत होता। नंतर भगवंताने त्याला पशूंना बळी देण्यातील मूर्खपणा आणि ज्या विधींना हृदयावर काहीही परिणाम होत नाही आणि ते त्याच्यासाठी करावायचे, त्यांच्यासाठी कसलाही
आदरभाव किंवा कर्तव्यबुद्धी यांची जाणीव होत नाही, अशा विधीचा निरुपयोगीपणाचा समजावून सांगितला. आणि शेवटी भगवंतांनी अशा काही तेजस्वी गाथा म्हटल्या की त्याच्या मुद्रेवरील तेजामुळे आजूबाजूच्या सर्व प्रदेशासह ते स्थान प्रकाशमान झाले. आणि जसा तो गुंड बुद्धाला वंदन केलं आणि बुद्धाजवळ बसला, तर त्यानंतर बुद्ध म्हणतात की जर एखाद्या पशुचा म्हणजे जनावराचा आपण बळी दिला तर कोणतंही पुण्य आपल्याला लाभत नाही. किंवा एखादं कोणती तरी विधी केली असेल, सूर्याची पूजा केली असेल, चंद्राची पूजा केली असेल, आगीची पूजा केली असेल, यज्ञ केला असेल, तर याच्यामुळं आपल्या शरीराला कोणतंही समाधान लाभत नाही. त्यामुळं मी तुला असं काही सांगतो की तू नीट ऐक, की त्याच्यामुळं तुझं सर्व जीवन हे एकदम म्हणजे तेजोमय होईल. आणि बुद्धानं हे जे धम्मप्रवचन त्या ठिकाणी दिलं, तर असं म्हणतात की हे धम्मप्रवचन दिल्याच्या नंतर तिथला जे काही परिसर होता पूर्ण, तर हा परिसर पूर्ण उजेडाने एकदम लखलख झालेला होता. म्हणजे सर्वीकडे असे दिवे पेटले, सर्वीकडे असा उजेड तयार झाला, असं त्यावेळेचं समजा म्हणणं आहे. जेव्हा ग्रामस्थ आणि विशेषतः मुलाचे आईबाप त्याची पूजा करण्यासाठी तिथे आले, आणि तेव्हा काय झालं की हे जे पूर्ण लख प्रकाश बघून किंवा काहीतरी आपल्या एरियामध्ये चमकलं, म्हणजे कोणता तरी मोठा एखादा तारा आला असेल किंवा कोणता तरी अशी शक्ती आलेली असेल, तर हे कोणत्या आई वडिलाला ज्या ज्या कळालं त्या ठिकाणी, तर ते सर्व आई वडील बुद्धाला भेटण्यासाठी त्या ठिकाणी आले. मुलाच्या त्या माता पित्याला पाहून आणि आपल्या मुलाच्या विषयी त्याने सांगितलेली हकीकत ऐकून बुद्धाने स्मित केले आणि पुढील गाथा म्हणल्या. आणि नंतर हा जो मुलगा आहे, या मुलाची जे आई वडील त्या ठिकाणी आले होते, तर ते आल्याच्या नंतर ते त्यांना बघून आपल्या मुलाविषयी त्यांनी सांगितलेली हकीकत ऐकून बुद्धाने स्मित हास्य केलं. म्हणजे त्या माता पित्यानं सांगितलं होतं की माझा मुलगा असा आहे, गुंड आहे, तो आम्हाला त्रास देतो, गावाला त्रास देतो. तर हे सांगण्याच्या नंतर बुद्धानं हळू हसले आणि त्यांनी समोर काही म्हटलं, तर ते थोर पुरुष हा संपूर्णपणे निरीच्छा असतो. म्हणजे जो काही थोर पुरुष असतो, हा जो माणूस त्यांच्या मनामध्ये काही गढूळ असं काही नसते, किंवा त्यांना काही समजून सांगल्याच्या नंतर तो लवकर समजून घेतो. तो स्वतः स्वयंप्रकाशित असतो आणि जो प्रकाशातच राहतो. आणि तसा माणूस जे आहे ते प्रकाशित राहते. म्हणजे आपल्या स्वतःहून कोणाला तरी उजेड देणं, म्हणजे आपल्या स्वतःहून कोणाला तरी समजून सांगणं. एखादा जर समजा वाट चुकत असेल, तर त्याला वाट चुकली तुझी म्हणून समजून सांगणं त्या माणसाला असं असते. आणि तो स्वतः बारहमेश प्रकाशातच राहतो. जर एखाद्या वेळी त्यांच्यावर दुःखाचा आघात झाला तरीही तो विचलित होत नाही. समजा एखाद्या वेळेस कोणतं तरी समजा संकट आलं त्याच्यावर का, किंवा काही दुःख झालं, तर त्या दुःखाचं जे काही माणूस विचरून जाते ना, म्हणजे दुःखामध्ये माणूस ते काय करते ते त्याला समजत नाही. परंतु हे सम्यक दृष्टी घेतल्याच्या नंतर मानवाला समजा कदाचित दुःख बी झालं, तर तो माणूस आपल्या जीवनामध्ये कधी विचलित होत नाही. निर्भयपणे आपली बुद्धिमत्ता व्यक्त करतो. आणि निर्भयपणे म्हणजे कोणालाही न भीता आपली जे काही बुद्धी आहे किंवा जे काही बुद्धाचं ज्ञान आहे, तर हे ज्ञान तो इतरांना सांगतो. शहाणा मनुष्य ऐहिक व्यवहाराशी आपला संबंध ठेवत नाही. संपत्ती, संतती, जमीन जुमला याची त्याला इच्छा नसते. आणि या ठिकाणी बुद्ध म्हणतात की एखादा जर शहाणा माणूस असेल, तर तो माणूस व्यवहाराशी, व्यवहार म्हणजे जसं काय कोणती समजा संपत्ती असेल, पैसा असेल, अडका असेल, धन दौलत, जमीन जुमला काही असेल, तर अशा गोष्टीचा माणूस ते लोभ ठेवत नाही. आणि नेहमी शिलाचे सावधान त्याने पालन केल्यामुळे आणि प्रयत्नाचा मार्ग अनुसरल्यामुळं तो भलत्या सिद्धांताच्या नादी लागत नाही. आणि असा मनुष्य हा बारामेश शिलाचं पालन करतो आणि बारामेश प्रयत्नाचं पालन करतो. तर असा पालन करणारा माणूस हा भलत्याच कोणत्या समजा एखाद्या देवाच्या ह्याच्यात किंवा कोणत्या पूजेच्या ह्याच्यामध्ये जात नाही, असं ते बुद्ध त्या ठिकाणी म्हणतात. अस्थिर जीवन हे वाळवंटातील वृक्षाप्रमाणे असते, हे ओळखून प्रज्ञावान मनुष्य अस्थिर मनाच्या आपल्या मित्राला सुधारण्याचा आणि अपवित्रेतून सद्गुणाकडे त्याला वळवण्याचा प्रयत्न करीत असतो. म्हणजे एखादं झाड जे असते हे वाळवंटात असते समजा, तर वाळवंटात असलेल्या झाडाची काय स्थिती असते की त्याला जे झाडाला जे पाणी लागते ते पाणी तिथं मिळत बी नाही, आणि पाणी मिळत नाही म्हणून त्याला सुकून बी जाता येत नाही.
तर त्याच प्रकारे हे एखादा माणूस सुद्धा असते की त्या माणसाला जे एखादा माणूस जर असेल ते शहाणा असेल तर तो आपण स्वतः सुधारतो, स्वतः शिलाचं पालन करतो आणि तसं ते आपले जे काही मित्रमंडळी असतील, आपले जे काही नातलग असतील तर त्यांच्याकडून सुद्धा शिलाचं पालन करून घेतो. यानंतर अंगुलीमाल. कौशल देशाची पर्शनदी नावाचा राज्य होता. त्याच्या राज्यात अंगुलीमाल नावाचा एक अदांड दरोडेखोर होता. खून आणि रक्तपात यामुळे त्याचे हात नेहमी रक्ताने बरबटले ते असत आणि तो कुणालाही कधी दया दाखवित नसे. त्यांच्यामुळे गावे ओसाड झाली होती, नगराची नासधूस झाली होती आणि प्रदेश उद्ध्वस्त झाले होते. तर यानंतर या ठिकाणी अंगुलीमालाचं सांगितलेलं आहे की कौशल देशामध्ये एक प्रसेनजित नावाचा एक राजा होता आणि त्याचं जे राज्य होतं तर त्याच्या राज्यामध्ये अंगुलीमाल राहायला आलेला होता. आणि अंगुलीमाल हे असा डाकू होता की त्यानं एक नाही, दोन नाही, 5 नाही, 10 नाही, एकाच वेळेस समजा 30-30, 40-40 माणसं जरी गेले तरी त्यांना तो मारत असे. त्याच्यामुळे 30-40 माणसं सुद्धा, 50 माणसं सुद्धा त्याच्या वाटेनं जायची हिंमत करत नव्हते. आणि त्यामुळं हे जे प्रसेनजिताचे जे राज्य होतं तर या अंगुलीमालाच्या भीतीनं याचं पूर्ण राज्य खल्लास झालं होतं किंवा जे काही माणसं वाचलेली आहेत तर ते माणसं आपण ते देश सोडून जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणून करत गेले. त्याच्यामुळं त्याच्या नगरामध्ये खूप लोक कमी झाले होते आणि नगराची खूप सारी नासधूस झाली होती. ठार मारलेल्या प्रत्येक माणसाचे एक एक बोट कापून घेऊन तो त्यांची माळ गळ्यात घालीत असे आणि म्हणून त्याचे नाव अंगुलीमाल असे पडले होते. तर अंगुलीमाल जे आहे हे एका व्यक्तीला मारायचा आणि त्याची एक करंगळी तोडायचा आणि त्याची ते माळामध्ये ओवायचा आणि ते माळ आपल्या गळ्यामध्ये घालत असत. म्हणून जे हे आंघोळी आहे समजा जे काही, तर या बोटाची जे माळ ते बनवत गेला आणि ते गळ्यामध्ये घालत गेला म्हणून त्याचं नाव अंगुलीमाल पडत गेला. अंगुली म्हणजे हे करंगळी आणि माळ म्हणजे त्याला त्या करंगळीची तयार केलेली माळ, तर म्हणून त्याचं नाव पडलं अंगुलीमाल. एकदा भगवंत श्रावस्ती येथे जेतुरात राहत असताना त्याने अंगुलीमालाने केलेल्या नासधुसीचे ऐकले. तथागतांनी त्याला सदाचाराने मनुष्य बनवण्याचे ठरवले. म्हणून एके दिवशी भोजन झाल्यावर आपला बिछाना बाजूला ठेवला आणि आपली चिवर व भिक्षापत्र घेऊन ते दरोडेखोर अंगुलीमाल याला शोधण्यासाठी निघाले. तर हा असा जो अंगुलीमाल होता, नासधूस करणारा किंवा प्रत्येकाला ठार मारणारा, तर असे अंगुलीमालाविषयी एक दिवस बुधाला कळाले. आणि बुधाला कळाल्याच्या नंतर बुधाला असं वाटलं की हा जो माणूस आहे तर या माणूस प्रत्येक माणसाला त्रास देत आहे, प्रत्येक माणसाला ठार मारत आहे. त्याच्यामुळं ते पूर्ण जंगल किंवा ते जे काही त्यांचं जे राज्य होतं हे पूर्ण ओसाड पडलं होतं. त्यामुळं बुद्ध हे प्रत्येकाला जाणत होते की कोणता माणूस कसा आहे आणि तो कसा काय करतो. त्याच्यामुळे बुद्धानं सुद्धा हे जाणलं होतं की अंगुलीमाल हे जे डाकू आहे याच्यामध्ये सुधारण्याची अजूनही उमेद बाकी आहे. म्हणजे ते आपण ज्याला काही समजून सांगलं तर ते सुधरू शकते आणि त्यामुळं लोकांचं कल्याण होईल, लोकांची जी भीती आहे ती नाहीशी होईल. म्हणून बुद्धानं ठरवलं की मी त्या अंगुलीमालाकडे जायला पाहिजे आणि अंगुलीमालाला माझा धम्मोपदेश द्यायला पाहिजे. म्हणून एके दिवशी जेव्हा सकाळी जेवण झाल्याच्या नंतर बुद्धानं भिक्षापात्र आणि चिवर आपल्या सोबत घेतलं आणि ज्या ठिकाणी ज्या साईडला अंगुलीमाल होते, ज्या जंगलामध्ये अंगुलीमाल होते तर त्या साईडला अंगुलीमालाला भेटण्यासाठी बुद्ध निघाले. ते त्या बाजूला प्रवास करीत चाललेले पाहून बुराकी, मेंढपाळ, शेतकरी आणि वाटसरू मोठ्याने ओरडले, श्रमण, त्या वाटेने जाऊ नका, त्या वाटेने तुम्ही डाकू अंगुलीमालाच्या हाती पडाल. आणि जेव्हा अंगुलीमालाच्या रस्त्याने बुद्ध जात होते तर हे बुद्ध त्या रस्त्याने जात आहेत आणि कदाचित त्या बुद्धाला माहित नसेल की त्या ठिकाणी अंगुलीमाल राहते आणि त्यामुळे बुद्ध हे नक्कीच जात असतील. तर हे जाताना आजूबाजूचे काही शहरातले काही लोक असतील, काही शेळ्या वळणारे, गुरं ढोरं वळणारे जे काही लोक असतील, काम करणारे जे काही लोक होते, तर हे लोक बुद्धाला सांगण्याचा प्रयत्न करत होते की हे श्रमणा, तुम्ही तिकडे जाऊ नका, तिकडे अंगुलीमाल आहे आणि अंगुलीमाल तुम्हाला ठार मारेल. 10, 20, 30 इतकेच नव्हे तर 40 माणसे देखील जरी एकत्र जमवून त्या वाटेने गेली तरी तो सगळा जत्था त्याच्या डाकूच्या हाती सापडतो. परंतु एकही शब्द न बोलता भगवंत आपल्या वाटेने चालू लागले. आणि त्यानंतर ते माणसं काय म्हणत होते की त्या वाटेने समजा 10 नाही, 20 नाही, 30 नाही, 40 माणसं जरी त्या वाटेने गेले
तरी ते पूर्णच्या पूर्ण जथा हा अंगुलीमालाच्या तावडीमध्ये सापडतो आणि त्याच्यामधून कोणीही वाचून येत नाही. त्यामुळं तुम्ही त्या दिशेनं जाऊ नका. परंतु बुद्ध हे बुद्ध होते, बुद्धाला पूर्ण ज्ञान होतं, त्यामुळं बुद्धानं काहीही ऐकलं नाही आणि बुद्ध त्याच वाटेनं चालू लागले. दुसऱ्यांदा आणि पुन्हा तिसऱ्यांदा जवळपास आलेल्या लोकांनी त्यांना पुन्हा इशारा दिला, तरी देखील एकही शब्द न बोलता भगवंत आपल्या वाटेने चालतच राहिले. काही अंतरावरून त्या दरोडेखोराने भगवंताला येत असताना पाहिले आणि जेथे 40-50 प्रवाशांच्या जथा देखील त्याच्या वाटेने जाण्यास धजत नसे, तेथे हा तपस्वी त्या वाटेने एकटाच येत असलेला पाहून त्याला आश्चर्य वाटले. आणि जेव्हा बुद्ध समोर गेले, बुद्ध समोर गेल्याच्या नंतर बुद्धावर त्या अंगुलीमालाची नजर पडली आणि अंगुलीमालाची जेव्हा नजर पडली तेव्हा अंगुलीमाल हा चकित झाला की बाबा माझ्याकडे 50 माणसं सुद्धा येण्याची हिंमत करत नाही आणि हा एकटा जो श्रमण आहे किंवा हा एकटा जो व्यक्ती आहे हे मात्र मला भीत नाही, हे माझ्याकडे येत आहे. आणि या तपस्याला ठार मारण्याचा विचार त्याच्या मनात आला, म्हणून ढाल, तलवार आणि धनुष्यबाण घेऊन तो भगवंताचा पाठलाग करू लागला. आणि त्यानंतर त्या अंगुलीमाल जे होता तर त्या अंगुलीमालानं आतापर्यंत 999 लोकांना मारलं होतं आणि त्यानं आता ठरवलं की आता हा जो श्रमण इकडे येत आहे मी त्याला सुद्धा मारणार आणि माझं जे 1000व जे काही हे असेल म्हणजे आपल्या माळीमध्ये जे उंगडीचं जे काही स्थान असेल ते मी कंप्लीट करतो किंवा 1000 माणसाला मारण्याचं जे काही स्थान आहे मी कंप्लीट करतो असं त्याने विचार केला. आणि त्यामुळं बुद्धाला मारण्याचा म्हणून त्याने काय केलं की आपल्याकडे काही जी शस्त्र होती तर ती शस्त्र पूर्ण आपल्या हातामध्ये घेतली आणि हातामध्ये घेऊन तो बुद्धाच्या कडे जाऊ लागला. भगवंत जरी आपल्या नेहमीच्या चालीने चालत होते तरी सर्व प्रयत्न करूनही तो दरोडेखोर त्यांना गाठू शकला नाही. आता या ठिकाणी बुद्ध हे आपण जसं रोज चालतो स्मित किंवा दमाने जे चालतो किंवा सावकाशपणे जे काही चालतो तर त्या स्थितीमध्ये बुद्ध हे चालत होते आणि दरोडेखोर हा मात्र जोरजोराने त्यांच्या मागे ओरडत पळत होता. परंतु जोरजोराने पळत असताना सुद्धा तो गौतम बुद्धाला गाठू शकला नाही. तर त्याला आश्चर्य वाटू लागलं की हा बुद्ध जे आहे किंवा ही व्यक्ती जी आहे हे तर साध्या पावलाने चलत आहे आणि मी मोठमोठ्यानं म्हणजे पावलं टाकी त्याच्या मागे पळत आहो तरी सुद्धा तो मला गाठल्या जात नाही. त्यामुळे तो परेशान झाला. तो विचार करू लागला की ही मोठी आश्चर्याची आणि विचित्र गोष्ट आहे. यापूर्वी हत्ती, घोडा, गाडी किंवा हरिण भर वेगात धावत असताना देखील मी त्यांना पकडीत असे आणि आता हा तपस्वी आपल्या नेहमीच्या चालीने चालत असताना सर्व प्रयत्न करूनही मी त्याला गाठू शकलो नाही. म्हणून तो थांबला आणि मोठ्याने ओरडून त्या भगवंताला थांबण्यास सांगितले. आणि तेव्हा त्याला आश्चर्य वाटलं त्या अंगुलीमालाला की मग हे असं काय घडत आहे. मी आतापर्यंत सर्वात वेगवान पळणारे जे काही घोडे असतील किंवा काही जे हत्ती असतील किंवा काही जे हरणं असतील हे एवढे प्राणी जे आहेत या प्राण्याला सुद्धा मी पळू पळू गाठलेला आहे आणि मारलेला आहे. परंतु हा जो काही संन्यासी आहे, हा जो काही तपस्वी आहे, हा तो साध्या वेगाने चालत आहे तरी सुद्धा मी त्याला गाठत नाही. तर असं काय आहे हिच्यामध्ये. म्हणून तो काय केला, अखेरीला थकला आणि थकून तो एका जागी थांबला आणि एका जागी थांबून तो बुद्धाला आवाज देतो की हे भगवंता तू थांब. दोघांची भेट झाल्यावर भगवंत म्हणाले, अंगुलीमाल मी तुझ्यासाठी थांबलो आहे. दुष्कर्म करण्याचा आपला व्यवसाय तू सोडून देशील काय. आणि त्यानंतर बुद्ध त्या ठिकाणी थांबले. बुद्ध थांबल्याच्या नंतर अंगुलीमाल त्याच्या जवळ गेला आणि अंगुलीमाल जवळ गेल्याच्या नंतर दोघांची भेट झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी बुद्ध अंगुलीमालला काय म्हणते की अंगुलीमाल मी तुझ्यासाठी थांबलो आहे. तू माझ्या मागे जे पळत होता ते मी तुझ्यासाठी तुझ्या म्हणण्यावर थांबलेला आहो. मी तुझं म्हणणं ऐकलेलं आहे. तेव्हा तू सुद्धा माझं एक म्हणणं ऐकशील का. किंवा तू दुष्कर्म करण्याचा आपला जो काही व्यवसाय आहे, जे काही तू दुसऱ्याचे खुन्न करतो, दुसऱ्याला परेशान करतो, हा जो तुझा काही रोजचा नीतिनियम आहे, जे काही कारण आहे, तर हे तू सोडून देशील का. असे बुद्ध त्या अंगुलीमालाला म्हणतात. तुला आपलासा करावा, सदाचरणाच्या मार्गावर आणावा म्हणून मी तुझ्या मागोमाग आलो आहे. तुझ्यातील साधुत्व अजून मिळेल नाही. जर तुला ती संधी देशील तर त्यामुळे तुझ्यात बदल घडून येईल. आणि त्यानंतर बुद्ध म्हणतात
की अंगुलीमाल तुझं जे काही इतिहास आहे, तुझी जी काही माहिती आहे मला मिळालेली आहे आणि म्हणून मी तुला सुधारण्यासाठी किंवा माझा तो काही धर्म उपदेश आहे हे तुला सांगण्यासाठी आलो आहो। आणि तुझ्यातलं जे काही चांगलंपण आहे, जे काही साधुत्व असेल किंवा जे काही संन्यासाचं जे काही रूप असेल तुझ्या मनामध्ये आणखी काही, ते पूर्ण आणखी खतम झालेलं नाही आहे। म्हणजे तू थोड्याच्या याच्यावर किंवा आतापासून तू सुधरू शकतोस। त्यामुळं मी जे सांगतो तुला ते तू ऐक, असं बुद्ध त्या अंगुलीमालाला म्हणतात। भगवंताच्या शब्दांनी भारल्यासारखे अंगुलीमालाला वाटले आणि तो म्हणाला, अरे रे, या ऋषीने माझा माग काढला। आणि त्यानंतर हे बुद्धाचे जेव्हा शब्द त्या अंगुलीमालाच्या कानावर पडले तेव्हा अंगुलीमालाला वाटलं की माझ्या समोर येण्यासाठी 50-50 लाख लोक सुद्धा घाबरतात। एवढंच नाही तर हे जे काही हत्ती असतील, जे घोडे असतील, ते सुद्धा घाबरतात। परंतु हा जो बुद्ध आहे, हे जे तथागत आहेत, तर हे मात्र मला समजवण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे नक्कीच यांच्यामध्ये काही ना काहीतरी आहे असं त्या अंगुलीमालाला वाटलं। आणि तो शेवटी म्हणाला की अरे रे, हे जे काही बुद्ध आहेत, हे काही तथागत आहेत, या तथागतानं माझा जे पिछा केलेला आहे तर याच्यात काही ना काहीतरी तथ्य आहे। त्याने उत्तर दिले, आपण आपल्या दिव्य वाणीने मला आपल्या दुष्कर्माचा त्याग कराव्यास सांगता आहात, म्हणून मी तसा प्रयत्न कराव्यास तयार आहे। आणि त्यानंतर अंगुलीमाल बुद्धाला काय म्हणतो की बुद्ध, आपण जे काही सांगताय तर आपल्या सांगण्याप्रमाणे अगर मी सुधरेल असं तुम्हाला वाटत जर असेल तर मला सुद्धा सुधारायचं आहे आणि हे जे काही दुष्कर्म जी करत आहो तर हे मला सोडायचे आहे आणि त्यासाठी तुम्ही मला काही ना काहीतरी धर्म उपदेश करावा। स्वतः ठार केलेल्या लोकांच्या बोटाची आपल्या गळ्यातील माळ त्याने एका खोल खड्ड्यात फेकून दिली आणि भगवंताचे पाय धरून संघ प्रवेशाची इच्छा केली। आणि त्यानंतर ते बुद्धानं काही धर्म उपदेश दिला, जे काही समजून सांगितलं, तर तेव्हा अंगुलीमाला सुधारला आणि अंगुलीमालानं जे आपल्या गळ्यामध्ये जे काही त्या करंगळीची जे काही माळ होती तर ते माळ गळ्यातली काढली आणि एका खोल खड्ड्यामध्ये फेकून दिली। आणि त्यानंतर सर्व आपले जे अस्त्र वस्त्र जे होते ते सर्व फेकून दिले आणि नंतर बुद्धाला म्हणाला की मला तुमच्या संघामध्ये प्रवेश घ्यायचा आहे, तर तुम्ही मला संघामध्ये प्रवेश द्याल का, किंवा तुमच्या संघामध्ये मला सामील करून घ्याल का, असं तो विनंती बुद्धाला करतो। देवाचे आणि मानवाचे मार्गदर्शक भगवान बुद्ध म्हणाले, हे भिक्खू माझ्या मागोमाग ये। आणि ही आज्ञा झाल्यापासून अंगुलीमाल भिक्खू बनला। आणि त्यानंतर जसं देवाची आणि मनुष्याची साक्षात हे बुद्धाला म्हणतात, तर असे हे अरहंत, तर हे अरहंत त्या याला काय म्हणतात, अंगुलीमालाला काय म्हणतात की तू माझ्या मागोमाग ये। आणि नंतर अंगुलीमाल हे त्यांच्या मागोमाग जाऊ लागला आणि त्यांच्या मागोमाग जाऊ लागला, म्हणजे बुद्धानं त्या अंगुलीमालाला आपल्या धर्माची शिकवण दिली किंवा अंगुलीमाला भिक्खू बनला। आपल्या परिवारातील एक भिक्खू म्हणून अंगुलीमालाला बरोबर घेऊन भगवंत श्रावस्तीला आपल्या सुखनिवासाकडे निघाले। त्यानंतर भगवान बुद्धानं आपल्या परिवारातील एक भिक्खू असं म्हणून त्या अंगुलीमालाला आपण ज्या ठिकाणी राहत होतो त्या ठिकाणी घेऊन गेले। त्यावेळी राजा पसंतीच्या अंतप्रसादाच्या दाराशी लोकांचा प्रचंड जनसमुदाय बनला होता आणि आपण जिंकलेल्या प्रदेशात अंगुलीमाल या नावाचा एक दांडगा डाकू अत्याचार करीत निरुद्रोही लोकांना ठार करतो आहे किंवा जखमी करतो आहे आणि स्वतः मारलेल्या लोकांच्या बोटाची एक माळ आपल्या गळ्यात घालण्यात धन्यता मानतो आहे, त्याचा निष्पात करा, असे तो समुदाय ओरडत होता। तर त्यानंतर काय झालं की ते जे राज्य होतं प्रसेनजिताचं, तर त्या प्रसेनजिताच्या राजाजवळ त्याच्या राज्यातली प्रजा त्याच्याजवळ आली आणि ते राजाला विनवणी करू लागली की आपल्या राज्यामध्ये एक डाकू आलेला आहे अंगुलीमाल, तर त्या अंगुलीमालाचे तुम्ही काहीतरी करा, तो खूप परेशान करतोय, तो बरेच काही त्याने हत्या केलेल्या आहेत आणि त्यानं जे माणसाची हत्या केली त्याची बोट कापतो आणि त्या माळेमध्ये ओतून गळ्यात घालतो, तर त्यानं खूपच्या खूप हत्या केलेल्या आहेत। त्याच्यामुळं राजानं काही ना काहीतरी त्या डाकूचं करावं असं म्हणून ते सर्व प्रजा जे आहे ते त्या राजाला विनंती करू लागले। तेव्हा प्रसेनजिताने त्याला मारण्याचे आश्वासन दिले, पण त्यात त्याला यश आले नाही। आणि तेव्हा काय झाले होते की राजानं त्याच्या सैनिकाला आश्वासन दिलं होतं की जा, जिथे ते डाकू आहे त्या डाकूला मारून टाका, परंतु आतापर्यंत त्या राजाला कधीही यश आलं नव्हतं किंवा त्या अंगुलीमालाला मारण्यामध्ये म्हणजे हे झालं नव्हते, समजा यश आलं नव्हतं राजाला। एके दिवशी सकाळी राजा प्रसेनजित भगवंतांना भेटण्यासाठी जैतुनात गेला।
भगवंताने विचारले, राजा काय झाले? आणि त्यानंतर एक दिवस काय झालं की हा जो प्रसेनजित राजा होता तो या राजाला समजलं की आपल्या या राज्यामध्ये बुद्ध आलेले आहेत, तथागत आलेले आहेत, त्यामुळे आपण त्यांना भेटावं. आणि म्हणून प्रसेनजित हे बुद्धाला भेटण्यासाठी गेले. परंतु यांच्या जे चेहऱ्यावर चिंता दिसत होती तर ती चिंता अंगुलीमालाची होती आणि ही चिंता चेहऱ्यावर सरळ सरळ दिसत आहे हे बुद्धानं ओळखलं, कारण तर बुद्ध हे सर्वाला जाणत असत. त्यामुळं बुद्धाने जाणलं की या प्रसेनजितच्या चेहऱ्यावर मला काहीतरी प्रश्न दिसतो आहे. आणि म्हणून बुद्ध आलते जे राजा आलेला आहे तर आल्या त्या राजाला काय बुद्ध म्हणतात की राजा काय झाले? मगधाच्या सैनिक बिंबिसाराचा, वैशालीच्या, लिच्छवीचा किंवा दुसऱ्या एखाद्या शत्रूचा त्रास सुरू झाला आहे की काय? त्यावर त्यानं काय म्हणलं की राजा तुम्ही खूप परेशान दिसताय, मला तुमच्या चेहऱ्यावर मला सरळ सरळ दिसते आहे. तर तुमच्या आजूबाजूला जे काही राज्य असले आहेत, जसं बिंबिसाराचं राज्य त्यांच्या बाजूला होतं, त्यानंतर लिच्छवीचं वैशाली हे त्याच्या बाजूला राज्य होतं, किंवा दुसरं काही शत्रूचं एखादं काही तुम्हाला त्रास आहे का, किंवा एखाद्या राजानं तुमच्यावर चाल केली आहे का, किंवा एखाद्या राजाची परेशानी तुम्हाला आहे का, ते सांगा मला, असं बुद्ध त्या प्रसेनजिताला विचारतात. तेव्हा प्रसेनजित म्हणते, नाही भगवान, तशा प्रकारचा कोणताही त्रास नाही. माझ्या राज्यात अंगुलीमाल या नावाचा एक दरोडेखोर आहे. त्याने माझ्या राज्यात धुडगूस घातला असून तो माझ्या प्रजाजनावर अतिशय अत्याचार करीत असतो. त्याला मला निष्पाप करावायचा आहे, पण मी त्यात अयशस्वी झालेला आहो. आणि त्यानंतर हे राजा काय म्हणते की नाही तथागत, असा कोणत्याही प्रकारचं काही कोणत्या राजाचं वगैरे मला भीती नाही आहे, कशाची भीती नाही आहे. परंतु माझ्या राज्यामध्ये एक अंगुलीमाल डाकू आहे आणि त्या डाकूमुळे माझी जे काही जनता आहे ते सर्व जनता भयभीत झालेली आहे. आणि त्या अंगुलीमालाच्या भीतीमुळं किंवा अंगुलीमालचे लोकांना ठार करतो त्याच्यामुळं मी परेशान आहे, असं ते राजा त्या ठिकाणी म्हणतो. राजा मुंडन केलेल्या काशायत्र धारण करून भिक्खूसारखा दिसणारा, जो कोणाला मारित नाही, जो चोरी करीत नाही, खोटे बोलत नाही, जो दिवसातून एकच वेळ जेवतो आणि श्रेष्ठ जीवन जगतो, अशा अंगुलीमालाला तू पाहिलेस तर तू काय करशील? त्यावर बुद्ध काय म्हणाले की राजा, तुला समजा एखादा हे अंगुलीमाल जे आहे तर हे समजा अंगुलीमालानं मुंडन केलेलं असल, ते एकच वेळेस जेवण करत असल, कोणाला त्रास देत नसल, कोणाला खोटं बोलणार नाही, कधी चोरी करणार नाही, अशा अवतारामधला जर अंगुलीमाल तुला बघावायचा का किंवा तू बघशील का? तेव्हा ते राजा म्हणते की भगवान, मी त्याला वंदन करील, त्याला भेटण्यासाठी उठून उभा राहील, किंवा त्याला बसण्याचे आवाहन करील, अथवा वस्त्रे व इतर आवश्यक वस्तू स्वीकारण्याविषयी त्याला विनंती करील, किंवा त्याच्या रक्षणाची आणि सुरक्षिततेची व्यवस्था करील. परंतु असल्या दृष्ट आणि पापी माणसावर सद्गुणाची छाया तरी पडणे कधी शक्य आहे काय? तर तथागताच्या म्हणण्यावर हा जो राजा प्रसेनजित आहे काय म्हणतो की समजा कदाचित अंगुलीमाल जे आहे हे अशा रूपामध्ये जर भेटला मला, तर मी त्याला वंदन करील, त्याच्यानंतर त्याच्यासमोर मी उठून उभा टाकील, त्याला बसण्यासाठी आसन देईल, किंवा त्यांना काही मी दान धर्म करल, किंवा त्यांच्या जीवनभर त्याला पुरल असं काहीतरी समजा मी दान धर्म करल, किंवा त्याला काही वस्त्रे मी दान देईल. अशा प्रकारे म्हणजे मी खूप काही त्याच्यासाठी करल आणि मला खूप चांगलं वाटल. आणि परंतु हे एवढा जे मोठा डाकू आहे, ते खूप मोठा डाकू आहे की त्याने 999 लोकांचं आतापर्यंत हत्या केलेली आहे. तर असा हा डाकू अशा पोशाखामध्ये दिसणं शक्यच नाही आहे, ते खूप दुष्ट आहे, असं ते राजा त्या ठिकाणी म्हणतो. त्या क्षणी आपल्या अगदी जवळ बसलेल्या अंगुलीमालाकडे आपला उजवा हात दाखवून भगवान म्हणाले, राजा हा पहा अंगुलीमाल. तेव्हा अंगुलीमाल हा सर्व ऐकत होता, तो त्या बुद्धाच्या बाजूलाच बसलेला होता. परंतु अंगुलीमालाचा अंगुलीमाल राहिलेला नव्हता, तर अंगुलीमालानं आपलं केस रोपण केलं होतं, डोक्यावरचे केस काढले होते आणि ते आपल्या शरीरावर हे त्यांनी चिवर धारण केलेलं होतं. त्यामुळे त्या राजाला हे अंगुलीमाल ओळखू आले नाही. तर तेव्हा बुद्ध काय म्हणतात की राजा, हे बघा माझ्या बाजूला जे बसलेले आहेत हे अंगुलीमालच आहे. आणि हे ऐकताच राजा भयाने निशब्द झाला आणि त्यांच्या अंगावर केस ताट राहिले. हे पाहून भगवंत म्हणाले, भिवू नकोस राजा, भिवू नकोस, या ठिकाणी भिण्याचे काहीही कारण नाही. आणि जसं बुद्धानं सांगितलं की माझ्या बाजूला जे बसलेला आहे तो अंगुलीमाल आहे, आणि अंगुलीमालाची भीती एवढी त्या राजामध्ये पसरली होती की अंगुलीमालाचं नाव घेतल्या हे जे राजा होता तर राजा एकदम भयभीत झाला. त्याच्या अंगावर पूर्ण शहारे निर्माण झाले, म्हणजे त्याचे जे आपले अंगावर पूर्ण काटे तयार झाले आणि तो एकदम घाबरला. परंतु बुद्ध तेव्हा त्या राजाला काय म्हणतो
की राजा घाबरू नकोस, या ठिकाणी जिथं मी आहे त्या ठिकाणी घाबरण्याचं काहीही कारण नसते. त्यामुळे राजाची भीती कमी झाली आणि तो स्थविर अंगुलीमाला जवळ जाऊन म्हणाला, आपण खरोखरच अंगुलीमाल आहात काय? आणि त्यानंतर जरी बुद्धाने सांगितलं तरी या राजाला पटत नव्हतं की तेवढा क्रूर डाकू असलेला माणूस हा बुद्धाच्या जवळ कसा काय एवढा शांत बसू शकतो. त्यामुळं हा राजा पटकन तिथून उठला आणि ज्या ठिकाणी अंगुलीमाल बसलेला होता त्या अंगुलीमालापाशी गेला आणि अंगुलीमालाला जाऊन विचारते की खरंच तू अंगुलीमाल आहेस का? आणि त्यानंतर त्या अंगुलीमालानं म्हणलं की होय महाराज, मी अंगुलीमालच आहे. महाशय, आपल्या पित्याचे गोत्र कोणते होते आणि आपल्या मातेचे गोत्र कोणते? माझ्या पित्याचे म्हणजे त्या राजानं विचारलं की अंगुलीमाल महाशय, म्हणजे आता ते चांगलं त्याला हे देऊ लागले, भाव देऊ लागले त्याला, किंवा त्यानं एका गर्वानं बोलू लागले की महाशय, आपल्या पित्याचे गोत्र कोणते? म्हणजे तुमच्या पित्याचे जे काही आडनाव, म्हणजे पहिल्या याच्यामध्ये आडनाव म्हणजे गोत्र राहत गेलं समजा, तर तुमच्या पित्याचं गोत्र कोणतं आहे, तुमच्या मातेचा गोत्र कोणता आहे? तर त्यावर अंगुलीमाल म्हणतो की माझ्या पित्याचे गोत्र गार्गे होते आणि माझ्या मातेचे गोत्र मंत्राणी याने मैत्रायणी होते. गार्गे आणि मैत्राणी पुत्रा सुखी हो, आपल्या सर्व गरजा पुरवण्याची मी काळजी घेईल. आणि त्यानंतर त्या राजानं त्या अंगुलीला म्हणलं की गार्गे आणि मैत्री पुत्रा सुखी हो, तुला तुझ्या आयुष्यामध्ये जे काही गरजा लागतील त्या पूर्ण गरजा मी आयुष्यभर पुरवण्याचे मी या ठिकाणी काळजी घेईल, असं तो राजा त्या ठिकाणी म्हणतो. परंतु आता अंगुलीमालाने वनवासाची, भिक्षेवर जगण्याची, 3 पेक्षा अधिक चिवरे न वापरण्याची प्रतिज्ञा केली होती. म्हणून आपल्या 3 वस्त्रे वापरायला मिळालेली आहे. या कारणास्तव त्याने राजाने देऊ केलेले सहाय्य नाकारले. आणि जेव्हा त्या राजानं म्हणलं होतं की जीवनभर तुला काय काय जे पाहिजे हे सर्व पुरवण्याचं मी वचन तुला देतो, पण त्यानंतर अंगुलीमालाला काय म्हणलं की मी आता अंगुलीमाल नाही आहे, आता मी भिक्खू झालेला आहो आणि मला फक्त फक्त जेवण्यासाठी 1 टाइम लागते आणि फक्त मला 3 वस्त्र लागतात, चिवर लागतात आणि 3च्या 3 चिवर माझ्याकडे आहेत. त्यामुळं आता मला कशाचीच कमी नाही, त्याच्यामुळे तू बी काही बी मला देशील तर त्याचा मी स्वीकार करणार नाही, असा अंगुलीमाल आता राजाला म्हणतो. नंतर राजा भगवंताच्या जवळ गेला आणि त्याला वंदन करून एका बाजूला बसल्यावर म्हणाला, आश्चर्य आहे भगवान, खरोखरच हे आश्चर्य आहे. आणि नंतर हे म्हणजे खूप मोठं आश्चर्य होतं की एवढा मोठा गुंडा, एवढा मोठा डाकू हा भगवंताच्या बाजूला शांतपणे बसतोय. आणि नंतर त्या अंगुलीमालाला बोलल्याच्या नंतर हे जे राजा आहे हे भगवंताकडे येते आणि भगवंताला म्हणते की भगवंत, हे खूप मोठं आश्चर्य आहे, हे आश्चर्य न घडण्यासारखं आहे, पण इथं घडलेलं मी बघतोय. खरोखर आश्चर्य आहे. अमानुषाला माणसाळविण्याची, अपराजिताला पराभूत करण्याची आणि अशांततेला शांत करण्याची भगवंताची केवढी ही किमया. आणि नंतर राजा काय म्हणतो की एखादा अमाणूस असेल, म्हणजे माणूस बिलकुल नसेल, गुंडा असेल, डाकू असेल, शिव्याशाप देत असेल, मारत असेल, तर अशा माणसाला योग्य मार्गावर आणणं. त्याच्यानंतर एखादा समजा अपरिचित असेल, म्हणजे एखादा कोणता माणूस जिंकत नसेल तर त्या माणसाला जिंकण्याची, किंवा एखादा माणूस अशांत जर असेल तर अशा अशांत माणसाला शांत करण्याची ताकद ही फक्त बुद्धामध्ये आहे. आणि ही केवढी मोठी किमया आहे. हा असा पुरुष आहे ज्याला काठीने किंवा तलवारीने मी जिंकू शकलो नाही, परंतु काठी किंवा तलवार याचा मुळीच उपयोग न करता भगवंताने त्याला जिंकले. आणि नंतर राजा काय म्हणते की मी हे एवढा मोठा जे गुंडा होता, एवढा मोठा जो डाकू होता अंगुलीमाल, तर या अंगुलीमालाला मी काठीनं किंवा तलवारीनं सुद्धा जिंकू शकलो नाही, परंतु बुद्ध तथागत तुमच्याकडे ना तलवार आहे ना काठी आहे, तरीही मात्र तुम्ही त्या अंगुलीमालाला जिंकलेला आहे. मला आताच गेले पाहिजे, कारण बरीच कामे मला अद्याप उरकायची आहे. आणि त्यानंतर राजा काय म्हणला की माझ्या राज्यातली बरीच कामे मला उरकायची आहेत आणि लवकरात लवकर परत तुमच्याकडे मला यायचं आहे, त्यामुळं मला आता जाण्याची आज्ञा द्या. राजन, आपल्या मर्जीप्रमाणे होऊ द्या. नंतर आपल्या आसनावरून उठून राजाने भगवंताला अत्यंत आदराने अभिवादन केले व तो निघून गेला. आणि त्यानंतर राजा त्या ठिकाणी उठला आणि उठून खूप मोठ्या आदरानं, गर्वानं तथागताला वंदन केलं आणि वंदन करून ते त्या ठिकाणून आपल्या राजाकडे निघून गेला. एके दिवशी चिवर परिधान करून आणि हातात भिक्षापत्र घेऊन अंगुलीमाल भिक्षेसाठी श्रावस्तीला गेला असताना एका माणसाने त्याला वीट फेकून मारली, तर दुसऱ्याने सोटा मारला, तिसऱ्याने खापरीचा तुकडा मारला, त्याच्यावर फेकून मारला. त्यामुळे त्याचे डोके रक्तबंबाळ झाले, त्यांच्या भिक्षापत्राचे तुकडे झाले. तर त्यानंतर काय झालं
की अंगुलीमाल हा एके दिवशी म्हणजे भिक्खू झाल्याच्या नंतर अंगुलीमाल एक दिवस काय झालं की भिक्षाटन करण्यासाठी नगरामध्ये गेले आणि नगरामध्ये गेल्याच्या नंतर त्याला एका जणानं ओळखलं की अरे हा तर अंगुलीमाल आहे, परंतु आज हा चिवर धारण करून आलेला आहे आणि नक्कीच हे फक्त चिवर धारण करून आलेला आहे, हे याचं सोंग असेल आणि हे आपल्या नगरामध्ये येऊन नक्कीच कोणाला ना कोणी मारणार. मग जेव्हा त्यानं ओळखलं तेव्हा त्यानं ओरडाओरड केली आणि आपले त्या जवळ असलेले काही दगड त्या ठिकाणी मारले आणि त्याच्यासोबत काही दुसरे लोक जमले होते, तर त्या सर्व लोकांनी जे हातामध्ये पडलं ते दुरूनच त्या अंगुलीला मारत असत. आता जवळ जायची कोणाची हिंमत नव्हती, तर दुरूनच दगड वगैरे असतील जे जे काही असेल तर ते फेकून मारू लागले आणि अशा फेकून मारल्यामुळं काय झालं की जो हा अंगुलीमाल आहे, अंगुलीमाल शांत झाला आणि शांत झाल्यामुळे तो मात्र आता भिक्खू असल्या कारणाने त्याने कधीही प्रतिसाद केला नाही किंवा जे लोकांचे दगड होते हे दगड खाल्ले आणि दगड खाल्ल्यामुळे काय झालं की याच्या शरीरामधून रक्त बाहेर निघलं, तो खूप रक्तबंबाळ झाला, त्यांचं चिवर फाटलं आणि अशा स्थितीत तो भगवंताच्या समोर येऊन उभा राहिला. तो जवळ येत असताना भगवंताला म्हणाले हे सगळे सहन कर, हे सगळे सहन कर. आणि ज्या वेळेस तो भगवंताकडे गेला अशा स्थितीमध्ये तो रक्तबंबाळ झालेला होता, चिवर फाटलेलं होतं आणि अशा अवस्थेमध्ये तो भगवंताकडे जातो आणि भगवंताकडे गेल्याच्या नंतर दुरूनच येत असताना भगवंताने ओळखलं की नक्कीच असा असा प्रकार झालेला आहे, कारण भगवान हे पूर्ण जाणकार होते, सर्व जाणत होते. तर त्याने ओळखलं की यांना नक्कीच दगड फेकून मारलेले आहेत आणि नंतर ते तथागत आपल्या अंगुलीमालाला काय म्हणतात तथागत की शांत कर, शांत कर, हे जे तुझ्या अंगामधून जे रक्त निघत आहे तर हे एका पापी माणसाचं रक्त होतं आणि ते रक्त तू आता निघून गेलेलं आहे, एका डाकूचे जे रक्त होतं ते निघून गेलेलं आहे, परंतु तू आता शांत झालेला आहेस, तू आता एक बुद्धाचा शिष्य झालेला आहेस, एक भिक्खू झालेला आहेस. याप्रमाणे भगवान बुद्धाची शिकवण स्वीकारून टाकू अंगुलीमाल एक सत्पुरुष बनला आणि अशा प्रमाणे जसं बुद्ध सांगत गेले त्याप्रमाणे त्यानं कधीही कोणत्या व्यक्तीचा प्रतिकार केला नाही किंवा कोणाला उलट काही शिव्या किंवा बोलणं केलं नाही आणि भगवान बुद्धाचं जे काही ऐकून ते ऐकल्यामुळं नंतर हा सत्पुरुष बनला, चांगला माणूस बनला, म्हणजे एका डाकूपासून चांगला माणूस बनला. मुक्तीचा आनंद व्यक्त करीत तो म्हणाला ज्याच्या ठाई पूर्वी अनास्था होती तो आता आस्था दाखवू लागले. आपले पूर्वी जीवन जो सद्गुणाने झाकून टाकतो आणि आपल्या तारुण्यात जो बुद्धाला शरण जातो तो वादळातून मुक्त झालेल्या चंद्राप्रमाणे सर्व पृथ्वीला प्रकाशमान करतो. आणि त्यानंतर तो काय म्हणतो अंगुलीमाल की एखादा व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीला आनंद एखादा जसा मिळतो किंवा ज्याच्या ठाई काही पूर्वी समजा काहीतरी वेगळं रूप असेल त्याचं, काही एखादं म्हणजे काही पाप करत असेल तर तसा माणूस बुद्धाच्या जवळ आल्याच्या नंतर तो पूर्ण पुण्यवान बनतो आणि असं पुण्यवान झाल्यामुळं हा जरी डाकू होता तरी कालांतरानं काय झालं की याचा जे शांत राहण्याचा स्वभाव लोकांना माहीत झाला की आता हा अंगुलीमाल राहिला नाही, आता हा डाकू राहिला नाही, आता एक भिक्खू झालेला आहे आणि कालांतरानं कळत 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 लोक त्या अंगुलीमालाची पूजा करू लागले, त्या अंगुलीमालाला वंदन करू लागले आणि हे लोकांचं वंदन बघून किंवा लोकांना जे त्याला चांगलं जे म्हणत गेले हे बघून त्या अंगुलीमालाला खूप चांगलं वाटलं की माझ्या जीवनाचं सार्थक झालेलं आहे. माझ्या शत्रूने ही शिकवण समजून घ्यावी व या मार्गाचा अवलंबन करावा आणि सतत त्या मार्गाचे अवलंब करणाऱ्या प्रज्ञापुत्रांना त्याने अनुसरावे. माझ्या शत्रूंनी विनम्रता आणि क्षमाशीलतेचा संदेश वेळीच ऐकावा आणि आपल्या जीवनात तो आचरण आणावा. आणि नंतर तथागत काय म्हणले, अंगुलीमाल काय म्हणले की माझ्यासारखे काही शत्रू असतील किंवा माझे काही शत्रू असेल कारण मी एक समजा गुंडा आहे, डाकू आहे, तर माझ्या जे विरोधक आहेत ते सुद्धा गुंडे किंवा डाकूच आहेत. तेव्हा मी जसा बुद्धाचा धर्म स्वीकारलेला आहे त्याचप्रमाणे माझे काही सर्व काही शत्रू असतील तर त्यांनी सुद्धा बुद्धाचा धर्म स्वीकारावा आणि जो आपल्या हातामधून पाप कृत्य घडत गेली तर ते कृत्य सोडून आता चांगली कृत्य करावी आणि हा क्षमाशीलतेचा काही जे मंत्र असेल हा मंत्र प्रत्येकाने बाळगला पाहिजे आणि आपल्या जीवनाचं कल्याण केलं पाहिजे असं तो त्या ठिकाणी म्हणतो. स्वतःला अंगुलीमाल म्हणून व प्रवाहित होऊन मी दरोडेखोराचे जीवन जगत होतो, पण भगवंताने ज्या प्रवाहातून मला किनाऱ्यावर आणले अंगुलीमाल म्हणून व्यक्ताने माखलेला होतो, आता माझा उद्धार झालेला आहे. आणि नंतर शेवटी काय म्हणतो की भगवान बुद्धानं मला एका चांगल्या मार्गावर आणलेला आहे. अगोदर मी खूप मोठा गुंडा होतो आणि
काय करावं आणि कसं करावं किंवा काय चांगलं आणि काय वाईट हे मला कळत नव्हतं. परंतु एखादा जर अज्ञानी माणूस असेल तर त्या अज्ञानी माणसाला शिकल्यामुळं जे काही आपल्या जीवनातलं भलं कळते, त्याचप्रमाणे एखादा कितीही मोठा असणारा डाकू हा बुद्धाजवळ आल्याच्या नंतर तो काय काय कृत्य करतो, वाईट कृत्य करतो हे त्याला समजते आणि त्यामुळे ते आपले वाईट कृत्य सोडतो आणि चांगले कृत्य करण्याच्या मागे लागतो. त्यानंतर इतर गुन्हेगाराची धम्मदीक्षा. राजगृहाच्या दक्षिणेस सुमारे 200 योजने दूर एक पर्वत होता. आता त्यानंतर राजगृह जे होती एक एरिया म्हणजे जे राज्य होतं, त्या राजगृहाच्या दक्षिणेस एका जवळपास 200 मैलवर, मैल म्हणतात ना पहिल्या काळामध्ये, तर त्या 200 मैलावर एक पर्वत होता आणि त्या पर्वताची एक घोर आणि निर्जन अशी दरी होती आणि तिच्यातून दक्षिण भारताकडे जाणारा एक रस्ता होता. आणि त्या ठिकाणी एक दरी होती, 2 दऱ्या होत्या अलग अलग समजा, म्हणजे या पर्वताच्या बाजूला. तर त्या 2 दऱ्याच्या मधून एक रस्ता होता आणि तो रस्ता भारताकडे जाणारा रस्ता होता. 500 दरोडेखोर या ठिकाणी राहत असत आणि त्या वाटेने जाणाऱ्या प्रवासीची लुटमार आणि खून करीत असेल. आणि हे 500 त्या ठिकाणी त्या रस्त्याच्या बाजूला एक 500 दरोडेखोर राहत होते आणि त्या रस्त्याने जे बी कोणी चाहत असेल येत असेल तर हे 500 दरोडेखोर काय करायचे, त्या माणूस आलेला बघून त्याला लुटायचे. त्याच्या जवळची काही संपत्ती वगैरे असेल, काही धनधान्य असेल तर ते घेत गेले आणि त्या माणसाचा खून करत असत. त्यांना पकडण्यासाठी राजा आपले सैन्य पाठवत असे, परंतु ते नेहमी निष्ठून जात. त्यानंतर तिथं बाजूला जे असणारे काही राज्य होते तर ते राज्य 12 महिने या डाकूचा छळ किंवा डाकूचं जे प्रत्येकाला पडलेली भीती याच्यामुळे ते राज्य तिथं सैनिक पाठवत गेले की जा आणि त्या डाकूला तुम्ही खतम करा. परंतु तेव्हा ते गुंडे जे आहेत कोणतरी जंगलात लपून बसायचे, यांच्या सैनिकाला सापडत नसत आणि त्यामुळं सापडले नसल्यामुळे याचे सैनिक जे आहेत हे वापस तसेच यायचे. जवळ राहत असलेल्या भगवान बुद्धांनी या लोकांच्या स्थितीचा विचार केला. त्यांना स्वतःच्या वर्तनाचे स्वरूप कळत नव्हते आणि जरी भगवंत त्यांना शिकवण्यासाठी त्या जगात आले होते तरी ते त्या लोकांच्या दोषीत पडले नव्हते किंवा त्यांच्या धम्माची माहिती त्यांच्या कानावर पडली नव्हती, म्हणून भगवंताने त्याच्याकडे जाण्याचे ठरवले. आणि त्यानंतर ही जी गोष्ट आहे की ते 500 गुंडे राहत आहेत, डाकू राहत आहेत, हे जेव्हा बुद्धाला कळलं तर बुद्धाला कळल्याच्या नंतर बुद्धाला असं वाटलं की कदाचित मी त्या रस्त्याने कितीतरी वेळेस गेलो असेल, परंतु मी जात असताना एक तर त्या माणसाच्या नजरेस मी पडलो नसेल किंवा माझ्या नजरेस ते पडले नसतील आणि त्यामुळं त्यांचं माझं काही आतापर्यंत भेट झाली नसेल, परंतु मी आता जाणून बुजून त्यांची भेट घेण्यासाठी त्या मार्गाने जाणार आहे असा बुद्धाने त्या ठिकाणी विचार केला. आपल्या निश्चयानुसार त्याने श्रीमंत माणसाचा द्वेष धारण केला. खडक आणि धनुष्य यासह उत्तम झूल घातलेल्या उमद्या घोड्यावर ते स्वार झाले. त्यांच्या जिनाला सोन्या चांदीच्या पिशव्या लटकत ठेवल्या होत्या व घोड्याचा लगाम मौल्यवान जड जवाहीर लावून सजविला. त्यानंतर बुद्धानं काय केलं की त्या माणसाकडे आपल्याला जायचं आणि त्याला माहित आहे समजा एक संन्यासी म्हणून जर गेला तर संन्यासापाशी आपल्याला काही सापडणार नाही, म्हणून ते लोक समोरच येणार नाहीत. म्हणून त्या ठिकाणी बुद्धानं काय केलं की एका श्रीमंत माणसाचा वेश धारण केला. म्हणजे असं त्याला बघितल्यानंतर असं वाटलं पाहिजे की हा जो माणूस जात आहे हा खूप मोठा श्रीमंत आहे आणि हा घोड्यावरून जात आहे आणि घोड्याला जे काही ते घोड्यावर टाकलेली जे काही हे असतात बघा, लोखंडाचे वगैरे काही दोरखंड वगैरे असतात, तर ते बुद्धानं त्या ठिकाणी सोन्याचे दोरखंड असत किंवा त्याची जे काही नाल असेल ही सोन्यानं त्या ठिकाणी सोन्याची होती ते टाकली आणि चांगलं श्रीमंतासारखं दिसण्यासारखं असं भासून तो त्या गुंडाच्या तिकडे गेला. दरी शिरल्याबरोबर त्याचा घोडा जोराने किंकाळला. तो आवाज ऐकल्याबरोबर ते 500 दरोडेखोर निघाले आणि त्या प्रवेशाला पाहून उद्गारले, लूट करण्याची अशी संधी आपल्याला कधी मिळाली नव्हती, चला जल्दी करून आपण त्याला पकडूया. आणि त्यानंतर त्या दरीच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तो घोडा जो आहे मोठ्यानं आवाज करतो आणि त्या घोड्याच्या आवाजावरून त्या दरोडेखोराला कळते की इथं कोणीतरी जात आहे वाटसरू. आणि जेव्हा ते बघतात तर बघितल्याच्या नंतर त्याला असं समजते की हा मोठा कोणीतरी माणूस आहे की याच्याकडे खूप सारी धनसंपत्ती आहे, त्याच्या सोन्यावर खूप काही सोनं चांदी टाकलेलं आहे आणि या व्यक्तीला जर आपण पकडलं किंवा या व्यक्तीला आपण जर लुटलं तर याच्यानंतर कदाचित आपल्याला कधीही लुटमार करण्याची गरज पडणार नाही, एवढं सोनं चांदी याच्या जवळ आहे. त्याच्यामुळे तुम्ही लवकर चला, म्हणजे ते आपल्या एकूणिकाला म्हणतात की आपण लवकर चला आणि आपण त्याला लवकर पकडूया आणि त्याच्याजवळचं सर्व काही हिसकावून घेऊया.
तो प्रवासी निसटून जाऊ नये म्हणून तो त्याला घेरू लागले, पण त्याला पाहता क्षणी तो जमिनीवर पडले. आणि परंतु त्याला असं वाटलं की हे जे प्रवासी आहे तर हे प्रवासी घोड्यावर कोणीकडे कोणीकडे तरी पळून जाण्याचा प्रयत्न करल. म्हणून हे जे 500 जे गुंड होते, दरोडेखोर होते, त्याने काय केलं की या घोड्याला सर्वीकडून घेरलं की हे कोणीकडेही पळून जाऊ नये. आणि जेव्हा ते जवळ आले आणि जवळ आल्याच्या नंतर त्यांनी जेव्हा यांचं तेज बघितलं तर तेज बघितल्याच्या नंतर ते ऑटोमॅटिक तिथं जमिनीवर पडले, म्हणजे स्मित झाले किंवा त्याला एक काय म्हणतात त्याला गुंगी आल्यासारखं झालं. त्यांच्या हातातले काही जे शस्त्र असतील तर हे शस्त्र खाली पडले. ते जमिनीवर पडल्यावर उद्गारले, अरे देवा हे काय झाले, अरे देवा हे काय आहे. आणि जेव्हा ते जमिनीवर पडले, कारण बुद्धाचं तेज तसं होतं, तेव्हा ते जमिनीवर पडले की त्याला असं वाटलं की आम्ही आजपर्यंत मोठमोठ्या लोकांना लुटलंय, खूप साऱ्या लोकांना लुटलेलं आहे, परंतु इथं असं काय घडलं की आम्ही जमिनीवर पडलेलं आहे, हे काय आहे असं. म्हणजे त्या कोणालाच काही कळत नव्हतं. त्यावर त्या प्रवाशाने त्या डाकूंना समजावून सांगितलं की या सर्व संसाराला घेरून टाकणारे दुःख एवढं प्रचंड आहे की त्याच्या मनाने ते डाकू दुसऱ्याला जे दुःखात देतात आणि स्वतः सोसतात त्यांच्या यातना काहीच नाहीत. आणि त्यानंतर हा जो प्रवासी आहे तर ते प्रवासी त्या ठिकाणी काय म्हणतो की तुम्ही ज्या डाकूला एका घेरलेला आहे तर तुम्ही डाकूला म्हणजे त्या ठिकाणी असं समजून सांगता की तुम्ही जे इथं घेरलेलं आहे आणि तुम्ही जे लुटमार करत आहात तर लुटमार करून जे तुम्ही काही सोनं चांदी मिळवत आहात तर ते सोनं चांदी जे आहे हे तुमच्या संसारामध्ये तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला दुःख देणारं आहे असं ते म्हणतात. आणि त्याच्या मनाने ते डाकू जे आहेत हे एक डाकू दुसऱ्याला दुःख देते, एक डाकू दुसऱ्याला सतावते किंवा दुसऱ्याला त्याचं आपलं वरिष्ठपण दाखवते आणि हे एक दुसऱ्याला सुद्धा एकाला सतवतात असं ते त्या ठिकाणी म्हणतात. अश्रद्धा आणि संदेह यामुळे ज्या जखमा आणि यातना निर्माण होतात त्या ते डाकू दुसऱ्यांना ज्या जखमा आणि यातना करतात किंवा सोडतात त्यापेक्षा अधिक आहेत. आणि त्यानंतर ते काय म्हणतात की तुम्ही जे हे लुटमार करता तर ही लुटमार जी आहे तर एखाद्या माणसानं कोणत्या तरी दुसऱ्या माणसाला समजा आघात केला असेल, काहीतरी आपल्या हातातलं शस्त्र त्याला मारलेलं असेल तर त्या शस्त्रानं मारून झालेल्या जखमीपेक्षा जास्त जखम तुम्ही लोकांना लुटून करत आहात असं त्या ठिकाणी ते बुद्ध म्हणतात. धर्मोपदेश एकाग्रतेने ऐकल्याने जी प्रज्ञा जागृती होते त्यानेच हा अंधश्रद्धा व संदेहाच्या जखमा भरून येतात, दुसऱ्या कशाने त्या भरून जात नाही. नंतर तो प्रवासी पुढे म्हणाला आणि नंतर हा प्रवासी पुढे काय म्हणतोय की जर समजा कोणी धर्मोपदेश ऐकला आणि एकाग्रपणे ऐकला म्हणजे जे काही धर्मोपदेश सांगलेला आहे ते सर्वपैकी समजून घेतला तर हे जे काही मागचं जे काही तुम्ही केलेलं पाप आहे तर हे पाप काही अंशी भरून जाईल, तुमचं ते पाप कमी होईल असं ते वाटसरू त्या 500 गुंडांना म्हणाला. दुःखासारखी यातना देणारी जखम दुसरी कोणतीही नाही. आणि त्यानंतर दुसऱ्याला जे आपण दुःख देतो तर दुसऱ्याला दुःख देणं याच्यासारखी दुसरी जखमच नाही. म्हणजे तुम्ही एखाद्याला शस्त्र मारसाल आणि त्याला जखम करसाल, परंतु ते जे जखम आहे ते कालांतरानं भरणारं आहे, परंतु तुम्ही जर दुसऱ्याला दुःख देत असाल तर हे दुःख मात्र कधीही न भरणारे आहे. त्याच्यामुळं दुःख कोणालाही द्यायचं नाही. दुष्कृत्यासारखा खोलवर उतरला दुसरा कोणताही तीक्ष्ण बाण नाही. आता आपण जे काही दुष्कृत्य करतो तर समजा एखाद्या माणसाने समजा बाण जरी फेकून मारला तर फेकून मारलेला बाण त्यानं झालेली जखम ही जखम कधी ना कधी बरी होईल, परंतु आपण एखादं समजा दुष्कृत्य केलं तर हे दुष्कृत्य मात्र कधीच आपलं बरं होणार नाही. धार्मिक शिकवणुकीच्या एकनिष्ठ परिपालनाखेरीज यावर दुसरा कोणताही उपाय नाही. आणि त्यानंतर असं ते म्हणतात की धार्मिक शिकवण म्हणजे जे काही बुद्धाची जी काही उपासना आहे तर याशिवाय दुसरा कोणताही याच्यामधून बाहेर निघण्याचा मार्ग नाही आहे. या शिकवणुकीमुळे आंधळ्याला दृष्टी मिळते आणि भ्रांत झालेला ज्ञान मिळते. आणि त्यामुळं जेव्हा हे ज्ञान तुम्हाला मिळेल, जे काही बुद्धाची उपासना तुम्हाला मिळेल तर तुम्हाला मिळाल्याच्या नंतर तुमचं असं जीवन घडल की जसं काही एखाद्या आंधळ्याला दृष्टी आली, त्याला डोळे आले, त्याला दिसायला लागलं आणि एखाद्या आंधळ्याला जर दिसायला लागलं तर किती आनंद होईल किंवा त्याचं जीवन किती सुखी होईल. आणि त्याचप्रमाणे एखादं जे काही भ्रांत आहे किंवा एखादा जे काही अज्ञानी माणूस आहे तर अशा अज्ञानी माणसाला ज्ञान मिळालं तर त्या माणसाचं जीवन किती सुखी होईल आणि त्याचप्रमाणे तुमचं सर्वांचं जीवन हे सुखी झाल्याशिवाय राहणार नाही.
आंधळ्याला दृष्टी मिळावी त्याप्रमाणे या शिकवणुकीमुळे लोकांना त्या प्रकाशामुळे मार्गदर्शन होते आणि आंधळ्याला जशी एखादी दृष्टी मिळावी किंवा त्याला नजर यावी, त्याला दिसावं, त्याचप्रमाणे एखाद्या अडाणी माणसाला प्रकाशात आल्यासारखं किंवा शिक्षण घेतल्यासारखं माणसाला वाटते. म्हणून अश्रद्धा दूर करण्यास, दुःखे नाहीसे करण्यास आणि आनंद मिळवून देण्यास ही धम्माची शिकवण समर्थ आहे. आणि त्यानंतर काय म्हणतात की त्यामुळं ही जे काही तुमच्यापासली असलेली अश्रद्धा आहे, म्हणजे श्रद्धा नाही आहे किंवा कोणतं पालन नाही आहे किंवा कोणतं नियम नाही आहे, तर याच्यासाठी काही दुःख नाहीसे करायचे जर तुम्हाला असतील तर त्यासाठी धम्माची शिकवण ही एक जरुरी आहे. आणि धम्माची शिकवण जर तुम्ही अंगीकारली तर त्यामुळं हे तुमचं सर्व काही जीवन बदलून जाईल आणि जे काही तुमचं केलेलं आतापर्यंतचं पाप आहे तर हे पाप काही अंशी कमी होईल आणि तुमचं पूर्ण जीवनाचं कल्याण होईल असं हे बुद्ध त्या ठिकाणी म्हणतात. ज्याने सर्वात अधिक पुण्य संपादिले आहे तोच या पदवीला प्राप्त ठरतो. आणि त्यानंतर जर भगवान बुद्धाची शिकवण घेऊन किंवा भिक्खू झाल्याच्या नंतर किंवा भगवंताचा शिष्य व्हायचा असेल किंवा धर्माचा उपदेश जर ऐकायचा असेल तर त्यामध्ये सर्वात जास्त पुण्य जो करल किंवा सर्वात आपल्या आयुष्यामध्ये, आता बाकीच्या समोरच्या आयुष्यामध्ये सर्वात जास्त चांगलं कोणी जर राहील तर तो भगवंताचा पायक होईल किंवा भगवंताचा शिष्य होईल असं ते त्या ठिकाणी म्हणतात. हे ऐकल्यावर त्या दरोडेखोरांना आपल्या दुष्ट जीवनाचा पश्चाताप झाला. त्यांच्या अंगात रुतलेले बाण गळून गेले आणि त्यांच्या जखमा भरून निघल्या. आणि त्यानंतर ते जे 500 हे होते, गुंड होते, डाकू होते, तर या डाकूने बुद्धाचं जेव्हा हे धर्मोपदेश ऐकला, हे बुद्धाने जे सांगलेली माहिती ऐकली, तर ऐकल्याच्या नंतर त्यांचं पूर्ण जीवन बदलून गेलं. त्यांची पूर्ण एक त्यांच्या मनातली काही दुष्ट भावना होती ती भावना बदलून गेली आणि त्यांच्या अंगामध्ये काही रुतलेले बाण होते, म्हणजे बाण याचा अर्थ असा होतो की त्यांच्या मनामध्ये काही जे वाईट कृत्य करण्याची काही भावना जे निर्माण झालेली होती तर ती पूर्ण भावना त्यांच्या मनामधून निघून गेली आणि ते एकदम संयमी आणि शांत झाले. नंतर ते भगवंताचे शिष्य झाले आणि त्यांना स्वास्थ्य व शांती यांचा लाभ झाला. आणि त्यानंतर त्यांनी सर्व भिक्खू झाले, भगवंताचे शिष्य झाले आणि भगवंताचे शिष्य झाल्यानंतर ते एक स्वस्थ पूर्ण झाले, म्हणजे कोणत्याही प्रकारची चिंता नाही, कोणत्याही प्रकारची काळजी नाही, कोणत्याही प्रकारचं दुःख नाही, एकदम अशांत होऊन, एकदम शांत होऊन ते बुद्धासोबत थांबले. त्यानंतर धम्मदीक्षेची जोखीम. पूर्वी भगवान बुद्ध राजगृहापासून 500 योजने अंतरावर असलेल्या एका पर्वतमय प्रदेशात राहत होते. त्या पर्वतमय प्रदेशात 122 लोकांची एक टोळी राहत होती. ते लोक शिकार करून मारलेल्या जनावरांचे मांस खाऊन आपला उदरनिर्वाह करत असत. आणि त्यानंतर एकदा भगवान बुद्ध राजगृहापासून जवळपास 500 मैलवर राहत होते, 500 मैल दूर राहत होते. आणि तिथं असल्याच्या नंतर तिथं एक पर्वत होता. तर त्या पर्वतामध्ये एक असा प्रदेश होता की त्या ठिकाणी 122 लोकांची एक टोळी राहत होती. आणि हे 122 लोकांची जी टोळी होती तर त्यांच्यापाशी कोणतंही काम करण्याचं असं साधन नव्हतं. तर त्यांना काय करायचे, त्या जंगलामधले जे काही प्राणी असतील तर त्या प्राण्याला मारायचे, त्यांची शिकार करायची आणि त्यांचं मांस खाऊन आपला उदरनिर्वाह करायचा, असं त्यांचं पूर्ण चक्र चालू होतं. भगवान बुद्ध त्या ठिकाणी जातात आणि नवरे शिकारीला गेले असताना येथे दिवसा घरी एकट्यात राहिलेल्या स्त्रियांना ते धम्मदीक्षा देतात आणि त्यावेळी ते पुढील प्रमाणे उपदेश करतात. तर त्या ठिकाणी काय होते की त्याच्यामध्ये त्या लोकांचं जे काम होतं ते तिथले जे माणसं असतात ते माणसं दिवसभर शिकारीला जायचे आणि शिकार घेऊन यायचे दिवसभर जाऊन समजा, आणि घरी मात्र दिवसभर कोण असायचं, मग त्याच्या जे बायका असतील तर ते बायका त्याचे दिवसभर घरी असायच्या. आणि अशा वेळेस एक वेळेस भगवान बुद्धाने ठरवलं की आपण त्या माणसाला सुद्धा आपण सुधारवलं पाहिजे, त्यांच्या सुद्धा जीवनाचं आपण कल्याण केलं पाहिजे. त्यामुळं भगवंत हे त्यांच्या दिशेने निघाले आणि दिशेने गेल्याच्या नंतर त्यांच्या घराकडे गेल्याच्या नंतर जेव्हा सर्व माणसंही शिकारीला गेले होते त्यावेळेस त्यांच्या घरी ज्या बायका होत्या त्या सर्व बायकाला आपल्या भगवंताने धर्म उपदेश दिला. तर ते काय म्हणाले, जो दयाळू आहे तो प्राण्याची हत्या करीत नाही किंवा प्राण्याची हत्या न करणे हा दयाळू माणसाचा धर्म होय. तो प्राण्याच्या जीवाचे रक्षण करण्यास नेहमी समर्थ असतो. आणि त्यानंतर ते जे काही बायका होत्या, ज्या बाया त्या ठिकाणी होत्या, तर त्या बायाला म्हणजे भगवान बुद्धाने काय सांगितले की जो माणूस दयाळू आहे आणि जो प्राण्याची हत्या करत नाही
तर असा जो काही माणूस आहे तर तो प्राण्याच्या जीवाचं रक्षण करतो. धर्म अमर आहे, या धर्माचे पालन करणाऱ्यावर कधीही संकट कोसळणार नाही. आणि त्यानंतर जो काही धर्म आहे किंवा जो काही बुद्धाचा धर्म आहे, तर हे जो धर्म आहे तर या धर्माचं जो पालन करल तर त्याच्या जीवनामध्ये कधीही संकट येणार नाही. विनयशीलता, यही भोगाविषयी उपेक्षा, कोणाला कष्ट न देणे, कोणाला क्रोध येईल असे न करणे, हे ब्रह्मलोकाचे लक्षण आहे. आणि त्यानंतर ते काय म्हणतात की विनयशीलता म्हणजे एक दुसऱ्यासाठी आपल्यापुढे नम्रपणा असला पाहिजे आपल्या जवळ. त्याच्यानंतर अहित भोग यांची उपेक्षा असली पाहिजे आणि कोणालाही कष्ट दिले नाही पाहिजे किंवा कोणाविषयी आपण क्रोध नाही केला पाहिजे किंवा कोणाचा म्हणजे अपमान न केला पाहिजे. आणि असे जे काही लोक असतात तर हे ब्रह्मलोकाचे लक्षण आहे. म्हणजे त्यांच्या भाषेत त्यांना सांगायचं होतं म्हणून सांगितलं की हे एका ब्रह्माचं लक्षण आहे किंवा एखाद्या चांगल्या सुज्ञान माणसाचं लक्षण आहे की जो कोणी चांगलं जे करतो. समजा दुर्बलाविषयी तणाव, बुद्धाच्या शिकवणीनुसार शुद्ध जीवन किती आवश्यक आहे यांची जाणीव, आवश्यक ती मिळाल्यानंतर थांबणे, जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटण्याचे हे साधन आहे. आणि त्यानंतर बुद्धानं काय सांगितलं की आपलं जे काही जीवन आहे कष्टमय, तर त्या जीवनामधून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल, आपल्या जीवनाचं जर काही कल्याण करायचं असेल तर त्यासाठी फक्त बुद्धाचा एकच मार्ग जे आहे हे कल्याणकारी ठरेल. हे शब्द ऐकताच त्या स्त्रियाचे परिवर्तन झाले आणि पुरुष परत आल्यानंतर भगवंताला ठार मारण्याची जरी त्या पुरुषाची इच्छा होती तरी त्यांच्या स्त्रियाने त्यांना आवरून धरले आणि ते मैत्रीचे सूत्र ऐकताच त्यांचेही परिवर्तन झाले. आणि त्यानंतर हा तथागत जे आहेत हे तथागत प्रवचन देत होते पूर्ण बाहेरला, जे बाहेर पूर्ण बसलेल्या, आणि तथागत त्यांना काहीतरी सांगत होते. आणि काही सांगता सांगता यांचे जे नवरे आहेत ते शिकारून त्या ठिकाणी आले आणि शिकारून आल्याच्या नंतर बघतात तर काय की कोणीतरी संन्यासी आहे आणि हे आमच्या बायकोच्या समोर बसलेले आहेत आणि आमच्या बायकोला आमच्यापासून काहीतरी आगाऊच सांगत आहेत किंवा त्यांना काहीतरी भगवत आहेत. आणि त्यामुळं आपल्या बाया हे त्याच्यापासून भकणार जाणार किंवा आपल्या विरोधात जाणार हे त्यांना कळालं. म्हणून त्याने काय केलं की तिथं हे जे बुद्ध आहे, हे जे काही संन्यासी आहे, तर या संन्यासाला आपण ठार मारूया असं ते सर्व 122 लोकांनी ठरवलं. परंतु असा विचार झाल्याच्या नंतर त्यांच्या बायकोनी आपल्या नवऱ्याला धरलं की तुम्ही बुद्धाला मारू नका, हे बुद्ध आहेत आणि बुद्धाचा जो मार्ग आहे हा आपल्या जीवनातील अत्यंत कल्याणकारक मार्ग आहे असं ते आपल्या नवऱ्याला समजून सांगू लागल्या. आणि भगवान त्यानंतर त्याच्यानंतर जसं त्या बाह्याचं परिवर्तन झालं तर त्याचप्रमाणे त्याच्या नवऱ्याचं म्हणजे त्या माणसाचं सुद्धा परिवर्तन त्या ठिकाणी मनातलं झालं. आपल्या मनातली जे काही बुद्धाविषयी ज्या काही घृणा होती किंवा जे काही शिकार करण्याची जी काही पद्धत होती ही आपल्या मनामधून त्याच्या निघून गेली. आणि भगवंतांनी पुढील उद्गार काढले, जो प्राणी मात्राशी मैत्री भावाने वागतो आणि त्यांच्याविषयी दयाशील असतो अशा माणसाला 11 गोष्टीचा लाभ होते. तर त्या ठिकाणी बुद्ध काय म्हणतात की जो माणूस प्राणी मात्रावर दया करतो, प्राण्यावर प्रेम करतो आणि दयाशीलता दाखवतो तर अशा माणसाला 11 गोष्टीचे लाभ होतात. त्याचे शरीर नेहमी निरोगी असते, त्याला शांत झोप येते आणि तो अभ्यासमग्न असतो, त्यावेळीही त्याला एकाग्रता लाभते. आणि बुद्ध काय सांगतात की असं जर कोणी माणूस असेल जे प्राण्यावर दया करत असेल तर अशा माणसाला त्या माणसाचे शरीर नेहमी निरोगी असते, म्हणजे त्याला कोणती बिमारी होत नाही. त्याच्यानंतर त्याला शांत झोप येते, त्याच्यानंतर तो अभ्यासमग्न असतो, म्हणजे त्याला अभ्यासात त्याचं मन लागते आणि त्याची एकाग्रता जी आहे हे एकाग्रता वाढते. ज्याला वाईट स्वप्न पडत नाही, देव त्याचे रक्षण करतात आणि माणसे त्याच्यावर प्रेम करतात. त्याचप्रमाणे जो त्या प्राण्यावर दया करतो अशा माणसाला वाईट स्वप्न पडत नाही. त्यानंतर त्या माणसावर काही संकट जर आला असेल तर त्याचं रक्षण सुद्धा देव करतो. तसे सर्व जे आजूबाजूचे काही माणसं असतील, नातलग असतील, हे सर्व त्यांच्यावर प्रेम करतात. विषारी वस्तूचा त्याला त्रास होत नाही आणि युद्धातील नाशापासून त्याचा बचाव होते. त्यानंतर काही विषारी जर वस्तू असतील तर त्या वस्तूपासून त्याचा बचाव होतो. आणि त्याच्यानंतर काही एखाद्या समजा युद्ध जरी घडलं तर त्या युद्धामधून त्याचा काही नाश होणार आहे तर ते नाश होणारा थांबते. अग्नी व पाणी यांचा उपसर्ग त्याला पोहोचत नाही. आणि त्याप्रमाणे जर काही समजा एखादा अग्नी आहे बघा, अग्नी जसा असतो की नाही माणसाला जाळून टाकतो, अग्नीच्या जवळ आपण उभं टाकू शकत नाही. किंवा एखादं जर पाणी असेल जास्त गरम असणारं, जास्त थंड असणारं, जो माणसाला सहन होत नाही,
तर हे अशा प्रकारचे जे आग्नेय किंवा पाने हे सुद्धा त्या माणसाच्या जीवनामध्ये कोणतंही हानी पोहोचत नाही. तो जिथे जिथे राहतो तिथे तिथे यशस्वी होतो आणि मेल्यानंतर ब्रह्मलोकात जातो. हेच ते 11 लाभ आहेत. आणि त्यानंतर बुद्ध काय म्हणतात की असा व्यक्ती ज्या ज्या ठिकाणी असतो त्या त्या ठिकाणी तो प्रत्येक गोष्टीत यशस्वी होतो आणि तो मेल्याच्या नंतर सुद्धा तो ब्रह्मलोकात जातो. आणि अशा प्रकारचे हे 11 नियम आहेत असे बुद्ध त्या 122 लोकांना आणि त्याच्या बायकांना सांगतात. हा उपदेश ऐकल्यावर भगवंतांनी त्या स्त्रिया आणि पुरुषांना संज्ञात प्रवेश दिला आणि त्यामुळे त्यांना शांत झोप लागली. आणि त्यानंतर हे जे 122 लोक होते आणि त्यांच्या जे बायका होत्या त्यांनी आपल्या धम्मामध्ये प्रवेश करण्याविषयी बुद्धाला विनंती केली आणि नंतर बुद्धानं आपल्या संघामध्ये त्याला सामावून घेतलं. आपल्या भिक्खूमध्ये त्याला सर्वजणाला सामावून घेतलं. आणि अशा प्रकारचं आज जे आहे ते धम्मदीक्षेची मोहीम आपण या ठिकाणी संपवणार आहात. आज दुसरा खंड हा पूर्ण झालेला आहे आणि याच्यानंतरचा तिसरा खंड हा आपल्याला उद्या चालू करायचा आहे. तर आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत.